आज आपण बनवणार आहोत अगदी टेस्टी खमंग आणि तोंडाची चव वाढवणारी अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा कोथिंबीरच्या वड्या। खूप छान पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे। इकडे बघू शकता इतक्या टेस्टी आणि भारी नरम सॉफ्ट आणि कुरकुरीत अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या तयार होतात। त्याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती आपण बघूया। इकडे बघू शकता ही एक मोठी कोथिंबीरची जुडी घेऊन आले होते, तर म्हटलं चला आज आपण कोथिंबीरच्या वड्याच बनवूया। तर त्यातली थोडीशी कोथिंबीर काढली, बारीक चिरून घेतलेली आहे, कारण खूप मोठी जुडी होती, एवढी काय आपल्याला आवश्यकता नाही। तर याच्यामधली आपल्याला लागेल तेवढी कोथिंबीर घ्यायची। आता मी एका भांड्यामध्ये ही कोथिंबीर टाकून घेते, बारीक चिरून घ्यायची, अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। हे बघा ही सुद्धा खूप वाटते, मला लागेल तर मी पुन्हा एकदा टाकेन। याच्यातली थोडीशी काढून घ्यायची मला एका प्लेटमध्ये, कारण की मग काय होतं जास्त कोथिंबीर आली की मग सगळी कोथिंबीरच खाण्यात येते म्हणजे वड्यामध्ये, म्हणून थोडीशी टाकायची, जास्त काही वापरायची नाही। फ्लेवरसाठी आपण याच्यामध्ये आता बाकी काही मसाले टाकणार आहोत। हे अद्रक लसूण आणि मिरचीचा थोडासा कूट केलेला आहे, ह्याने खूप छान चव येते वड्यामध्ये। हे बघा थोडेसे 2 मिरच्या टाकलेल्या आहे, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 अद्रकचे छोटे तुकडे टाकून मी कुटून घेतले आहे उखळमध्ये। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत बेसन पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतले, लागन तसं आपण बेसन पीठ ह्याच्यामध्ये वापरायचं। आता कोथिंबीरचे भजे आणि कोथिंबीरच्या वड्या हे वेगळा प्रकार असतो, आणि याच्यामध्ये आपल्या वड्याला क्रिस्पीपणा यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2-3 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ खूप गरजेचं आहे प्रत्येक वड्यामध्ये, कारण याने ना खूप चांगला असा क्रिस्पीपणा येतो आणि पॅक पण छान होतात मसाले याच्यामध्ये। त्यानंतर मी अर्धा 1 चमचा धना पावडर टाकून घेते, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे थोडासा ओवा खूप छान फ्लेवर देतो आणि आपल्या पोटासाठी पण खूप चांगलेला आहे, म्हणून प्रत्येक भजा म्हणा किंवा वडी म्हणा त्याच्यामध्ये ओवा नक्की टाका। तर मी थोडा ओवा टाकलेला आहे कुस्करून। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची, जास्त हळद नाही टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची, आणि त्यानंतर आपण थोडासा अर्धा चमच्याच्या पण कमी असा लाल मसाला टाकायचा आहे, कारण आपण इथं मिरची टाकलेली आहे, आणि चवीनुसार आता इथं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीरला एक छान असं परफेक्ट लुक द्यायसाठी हे सफेद तीळ। प्रत्येक कोथिंबीरच्या वडीमध्ये बघा तुम्ही कुठेही बघा याच्यावर तिळाची कोटिंग असतेच असते, त्यामुळे आपण इथे 1-1.5 चमचा तीळ टाकलेला आहे। तीळ टाकून चांगले सगळे मसाले कोथिंबीरमध्ये बेसन पिठासोबत एकजीव करून घ्यायचे। हे बघा हे असं एकदम पाणी नाही टाकायचं, मग नंतर थोडं लागन तसं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून याचं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ असल्यामुळं हे पीठ मळलं जातं, आणि लागन तसं बेसन पीठ मग वापरायचं। हे बघा हे असं 5 मिनटामध्ये चांगलं याचं बेसन पीठ असल्यामुळं हे मळून निघतं। कोथिंबीर छान अशी परफेक्ट पडलेली आहे, सोबत आपण याच्यामध्ये तीळ वगैरे टाकलेलं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून तुम्हाला गोल आकार बनवायच्यात वड्या किंवा चौकोन आकार बनवायच्यात, त्यानुसार तुम्ही याला शेप देऊ शकता। हे बघा आता मस्त असं मी शेप दिला आहे, मला चौकोन आकार ह्यावेळेस मला कोथिंबीरच्या वड्या बनवायच्यात, नाही तर नेहमी माझ्या गोल आकार असतात वड्या, तर आता चौकोन आकार द्यायच्यात, म्हणून मी असे हे चौकोन साईजचे केलेले आहेत वड्याचं पीठ। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये वरून टाकायचे सफेद तीळ। हे असं वरून पण टाकलं ना की मग छान फ्राय करून झाल्याच्यानंतरसुद्धा वड्यावर हे तीळ ना असे दिसून येतात, म्हणजे परफेक्ट अशी आपली कोथिंबीरची वडी जी आहे ना ती अशी ह्या तिळामुळं छान वाटून जाते, अगदी रेडीमेडसारखी वाटते। बघा सगळीकडे मी सफेद तीळ टाकून घेतले। आता ओल्या पाण्यामुळं लगेच हे तीळ पॅक राहतं, त्याच्यामध्ये निसटून जात नाही। आता कढाईमध्ये पाणी तापत ठेवायचे, आणि गॅसचा जो स्टँड असतो आपल्या बर्नरचा तो याच्यामध्ये ठेवायचा, आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची, आणि वर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनटं याला स्टीम द्यायची, म्हणजे वाफ द्यायची। जसं आपण आळूवडीला वाफ देऊन मग फ्राय करतो सेम प्रोसेस आहे, वेगळं काही नाही आहे। आता बघा झाले 10 मिनटं मंद आचेवर। आता आपण हे चेक करूया। हे बघू शकता किती छान असं आपलं ह्याला वाफ भेटलेली आहे, मस्त असं जाम झालेलं आहे, कडक झालेलं आहे। आणि आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये थंड करून। हे बघू शकता थंड करून मी हे काढून घेतलेत 1-1 वडी अशी मस्त झालेली आहे परफेक्ट। ह्याच्यावर तीळ बघू शकता तुम्ही, हे बघा सहजपणे असं निघलं गेलं, चिटकलं नाही काय नाही। आता ह्याचं मी चौकोन आकारची कट करते। हे बघू शकता मस्त असं चौकोन आकाराची आपली ही कोथिंबीरची वडी खमंग टेस्टी अशी ही स्टीम करून मी शिजून घेतलेली आहे। हे बघा
मस्त आहे. वरून ह्याचे तीळ बघा किती छान दिसून येतात. तर इथे मी चौकोन आकार करते, चौकोन काप करते. तुम्ही आवडीनुसार गोल आकार किंवा जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही याला साईज देऊ शकता. हे बघू शकता मस्त तीळ ह्याचे छान दिसून येतात. हे असे वरून टाकले ना मग तीळ असे पॅक राहतात. असे चांगले असे चौकोन आकार करून घेते मी पूर्ण असे या पिठाचे. हे बघा सहजपणे कट होतात आणि मस्त असे ह्या चौकोन आकाराच्या आपल्या कोथिंबीरच्या वड्या खमंग टेस्टी अशा तयार झालेल्या आहेत. ते हे बघू शकता. फक्त 1 वाटी बेसन पिठामध्ये आणि थोड्याशा कोथिंबीरपासून आपण छान अशा ह्या वड्या तयार केलेल्या आहेत. आता आपण ह्याला पॅनमध्ये मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे. तेल तापत ठेवलं होतं आणि गॅस इथं मी स्लो ठेवला आहे. आणि इथं तेलसुद्धा आपल्याला जास्त लागत नाही. भजी असले ना कोथिंबीरचे मग ते डिप करायला लागतात आपले भजी असे, तर त्याला थोडंसं तेल लागतं जास्त, पण ह्याला अजिबात तेल लागत नाही. खूप कमी तेलामध्ये सुद्धा ह्या वड्या फ्राय होतात. तर इकडे बघू शकता तुम्ही मी तेल कमी वापरलेलं आहे आणि हलक्या हाताने याला असं आलटी पलटी करून 1-1 मिनटं अर्धा मिनटामध्ये याला चेक करत असं फ्राय करून घ्यायचे. जोपर्यंत याच्यावर छान असा रंग येत नाही तोपर्यंत. हे बघू शकता याच्यावरचा रंग बघा तुम्ही तयार होत चाललेला आहे. आणि मस्त याच्यामध्ये जोपर्यंत क्रिस्पीपणा तयार होत नाही, जोपर्यंत कडक वाटत नाही ना तोपर्यंत त्याला फ्राय करायचे अगदी मंद आचेवर. आणि तेल गरम असल्यामुळं हे छान असे कडक होऊन जातात. आणि बेसनपीठ वगैरे सगळं शिजून घेतलेलं आहे आपण वाफेवर, त्यामुळं काही जास्त वेळ याला ठेवायची गरज नाही आहे. फक्त कडकपणा याच्यामध्ये आला की लगेच हे काढून घ्यायचं. नाही तर काय होतं जास्त ठेवलं गरम तेलामध्ये ते जळून जातील आणि मग कडवटपणा याच्यामध्ये निर्माण होईल. ते सगळ्या काढून घेतल्यात. पहिला बॅच जो मी टाकला तो काढून घेतला. तर दुसऱ्या ज्या उरलेल्या वड्यात त्यासुद्धा मी ह्या तेलामध्ये टाकून घेते. इकडे बघू शकता. आता ह्यासुद्धा सेम प्रोसेसमध्ये मी फ्राय करून घेते. हे बघा 2-3 मिनटातच, 2 मिनटातसुद्धा खूप कमी आहेत, जास्त आहेत. 2 मिनटाच्या आधीच ह्या फ्राय होतात मस्त. आणि इकडे बघू शकता थंड करून ह्या वड्या मी अशा एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर परफेक्ट अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या खमंग टेस्टी चवदार अशा क्रिस्पी अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या तयार केलेल्या आहेत खाण्यासाठी. मेथीच्या वड्या, पालकच्या वड्या सर्व वडी तयार होती. कोथिंबीरची वडीची एक टेस्ट त्याला खूप छान लागते. हे वरून तुम्ही बघू शकता. हे जे तीळ आपण पिठावर टाकलं होतं ना त्यामुळं अगदी पॅक झालेलं आहे आतपर्यंत. इकडे बघू शकता प्रत्येक बाईट्समध्ये तुम्हाला तीळ लागणार आहे आणि कोथिंबीरच्या वडीला हे तीळ असणं खूप गरजेचं आहे. तर मस्त झालेलं आहेत क्रिस्पी. याचा कडकपणा तुम्ही बघू शकता. हे बघा रेड ब्राऊन होईपर्यंत आपण याला छान असं फ्राय केलं आहे. आतून याची स्टफिंग पण खूप छान झालेली आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा नरम सॉफ्ट असं बेसन पीठ, तांदळाचं पीठ, छान छान असे मसाले आपण याच्यामध्ये जे वापरलेत ते पूर्णपणे स्टीम भेटून छान शिजून निघलेले आहेत. आणि मस्त कॅचअपसोबत किंवा भाकरी रोटीसोबतसुद्धा ही वडी खूप चांगली लागते. आणि मस्त हे भजी असो किंवा वडे असो मला ना केचपसोबतच आवडतात खायला. तुम्ही आवडीनुसार याला खाऊ शकता. तर मस्त म्हणजे खूपच छान याची एक चव लागली मला खाता वेळेस. ओव्याचा फ्लेवर, परत आपण तीळ जे टाकलेत ना मस्त लागते तीळ खाता वेळेस. आणि एक वेगळा असा क्रिस्पीपणा याच्यामध्ये तयार झाला. ह्याच्यामधला ना जो नरम सॉफ्टपणा आहे ना आतला तो खूप छान लागतो. बेसन पिठाचा ना एक मस्त फ्लेवर येतो, सोबत कोथिंबीरचा जो स्वाद आहे ना तो अप्रतिम लागतो आहे. तो खूप भारी झाल्यात. अगदी हॉटेलसारख्या आपल्या ह्या क्रिस्पी आणि मस्त चवदार अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या तयार झाल्यात. तर गरमागरम अशा कोथिंबीरच्या वड्या तुम्ही बनवा. जर तुम्हाला खायला आवडत असतील तर नक्की ट्राय करा एकदा. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि असं चहासोबत, केचपसोबत किंवा जेवणासोबतसुद्धा तुम्ही असे बनवून खाऊ शकता. तर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.